आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। वर्षा गायकवाड शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार, तर ठाकरे गटाचे संजय दिना पाटीलही ईशान्य मुंबईतून आज उमेदवारी अर्ज भरतील। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार, सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार। कल्याणमधून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरही आज अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, संजय राऊत आव्हाडांच्या उपस्थितीत रॅली निघणार। धुळ्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील। उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर 2 मेला अर्ज दाखल करणार। निवडणुकीच्या लढाईत आमचा विजय निश्चित, अमोल कीर्तीकरांचा विश्वास। नरेंद्र मोदींच्या निवडणूक लढण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली। आम्ही निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही, कोर्टाचं मत। फरार नीरव मोदीची अमरावतीच्या चांदूर बाजार रेल्वे तालुक्यातील जमीन ताब्यामध्ये घेण्याची नोटीस पाठवण्यात आली। जमीन जप्तीसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून नोटीस। आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस। प्रवेशासाठी आतापर्यंत 52,000 अर्ज प्राप्त, तर अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। देशभरात सतत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण। विदर्भ मराठवाड्यातील वादळी पावसाचं सावट संपलं असून पारा वाढणार आहे। राज्यात देखील उष्णता वाढणार असल्याचं चित्र आहे।